एक विमान अपघात आणि त्यामध्ये अजितदादांचा मृत्यू होतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो. प्रत्येकाच्या स्टेटसवरती अजितदादा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जे आहे राजकीय लोकांच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चालू होतात. आरोप प्रत्यारोप, त्यासोबत अजितदादांचं काय झालं, कसं झालं, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रभरातून सोशल मीडियावरती लोक व्यक्त होतात. असं म्हटलं जातं की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माणूस गेल्यानंतर तो माणूस मोठा होतो. आणि त्याच पद्धतीनं अजितदादा पवार गेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचं स्टेटस लावलं. संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला. आणि तेव्हापासून जे अजितदादा पवार हे गेले तर त्यांचा घात झाला की अपघात झाला, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत. आणि या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवी देखील आहेत. कारण एवढा मोठा नेता एवढा सहजासहजी जाणं महाराष्ट्राला पचण्यासारखं नव्हतं. आणि त्यानंतर जे आहे थेट माझा काका गेला आणि माझ्या काकाला मी न्याय मिळवून देणार हे वक्तव्य बोलत रोहित पवार हे समोर येतात. रोहित पवार समोर येतात. स्वतःचं मोठं राजकीय वजन, घरामध्ये मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक पदं त्यांची राहिलेली, म्हणजे राजकीय वजन काही कमी नाही आहे. आणि पोलीस प्रशासन ह्या गोष्टी तर त्यांच्यासाठी दररोजच्याच, मग त्या गोष्टी देखील त्यांच्यासाठी नव्या नाही आहेत. आणि तेव्हापासून मग एक लढा चालू होतो. रोहित पवार सर्वात अगोदर मुंबईमध्ये जातात. मुंबई पोलीस स्टेशन गाठतात आणि त्या ठिकाणी अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी FIR नोंदवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या ठिकाणी पोलिसांना कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीचा फोन येतो आणि पोलीस त्या ठिकाणी FIR नोंदवून घेण्यासाठी नकार देतात. आणि त्यानंतर मग रोहित पवार हे स्वतःचं राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहीत आहे माझे आजोबा जे आहेत ते या ठिकाणी मोठे राजकीय नेते राहिलेले आहेत. त्यासोबत माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, उपमुख्यमंत्री बनलेले आहेत, मुख्यमंत्री बनलेले आहेत, मग आपल्याला काय कमी. आणि त्यानंतर ते थेट बारामती गाठतात. बारामतीमध्ये येतात. बारामतीमध्ये आल्यानंतर एका पोलीस स्टेशनमध्ये जातात. त्या ठिकाणी ते एकटे जात नाही तर त्यांच्यासोबत अनेक असे मोठमोठे पदाधिकारी, मोठ्या वकिलांचा फौजपाटा त्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील ते एकच मागणी करतात, अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी FIR नोंदवायची आहे. तू त्या ठिकाणी देखील सेम तसंच होतं. आता तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ का बनवतोय, व्हिडिओचं टायटल वेगळं आहे आणि हा वेगळीच माहिती सांगतोय. परंतु मित्रांनो, सांगण्याचा एक भाग आहे. तुम्ही विचार करा, रोहित पवार यांना एक FIR नोंदवायची आहे. स्वतःचं एवढं मोठं राजकीय वजन आहे, स्वतः आमदार खासदार राहिलेले आहेत, तरी देखील एक FIR नोंदवण्यासाठी त्यांना एवढा आटापिटा करावा लागतोय. परंतु तुम्हाला माहित आहे का, जी गोष्ट रोहित पवार यांच्यासोबत आज घडत आहे हीच गोष्ट दररोज माझ्या बौद्ध बांधवांसोबत घडत असते. दररोज महाराष्ट्रातील कुठल्या ना कुठल्या कान्याकोपऱ्यामध्ये जातीवाद घडतो. कुठे ना कुठे त्या ठिकाणी जातीवरनं हिणवलं जातं, जातीवरनं आम्हाला टार्गेट केलं जातं, जातीवरनं आम्हा सर्वांना जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत भेदभाव केला जातो. आणि जेव्हा आम्ही न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठतो तेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या तरी एका राजकीय नेत्याचा, एका वजनदार व्यक्तीचा फोन येतो आणि त्यानंतर जे आहे आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही किंवा आमची FIR देखील नोंदवली जात नाही. असे दररोज हजारो किस्से आहेत रोहित दादा, जे आमच्यासोबत दररोज घडतात. परंतु आजही आमचा समाज जे आहे त्या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आम्ही राजकारण करत नाहीयेत किंवा आमचं असं म्हणणं नाही की अजितदादांना न्याय नाही मिळाला पाहिजे. बौद्ध समाज हा एकमेव असा समाज आहे तो कोणत्याही वेळी आणि कोणत्याही काळात फक्त न्यायाची भूमिका घेतो आणि न्यायाच्या बाजूनेच उभा राहतो. अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे. अजितदादांचा घात झालाय की अपघात झाला हे महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे, यामध्ये दुमत नाहीये. परंतु त्याचसोबत आज तुमच्यासोबत जे घडतंय, तुम्हाला जो अनुभव आलाय तो दररोज आमच्या समाज बांधवांना येतो. तर त्यासाठी तुम्ही सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये याल. आज नाही, आज विरोधी पक्षात आहात, उद्या सत्तेत याल. परंतु जेव्हा सत्तेत याल तेव्हा आमच्या समाजासाठी एवढं नक्कीच काम कराल, ही एक अपेक्षा आहे. की आमच्या समाजावरती जर कुठे अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी कोणा बड्या माणसाचा फोन येऊन आमच्या एका गोर गरीब मायबाप जनतेला जे आहे FIR नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी ताटगाळावं लागलं नाही पाहिजे किंवा त्या ठिकाणी आंदोलनाचा पावित्र्य हातामध्ये घ्यावा नाही लागला पाहिजे. कारण आम्ही जर आंदोलनाचा पावित्र्य हातामध्ये घेतला तर तेच पोलीस प्रशासन तुम्ही हाताशी धरता आणि आमच्या मुलाबाळांवरती गुन्हे दाखल करता. आणि फक्त गुन्हे दाखल करत नाही तर त्या लेकरांचं शिक्षण आणि जे काही एज्युकेशन होतं ते बर्बाद करण्याचं काम देखील येथील राजकीय लोकांकडनं केलं जातं. आज तुम्हाला जो अनुभव येतोय तो दररोज आम्हाला येतोय दादा. तर प्लीज आमच्यासाठी तेवढे प्रयत्न नक्कीच करा जेव्हा पण तुम्ही सत्तेत याल. बाकी दादांना न्याय मिळालाच पाहिजे.